नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. 35व्या वर्षापर्यंत तुम्ही एवढे शहाणे झाले पाहिजे की चूप राहायला शिकाल, कारण प्रत्येक गोष्ट बोलण्याची गरज नसते. चुप्पी अनावश्यक वादांपेक्षा चांगली असते. जर तुम्हाला कोणी तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमान भेटला तर त्यांच्यासोबत काम करा, स्पर्धा करू नका. स्पर्धा ही कमकुवतपणाचे लक्षण आहे. जो परिवार तुम्ही निर्माण करता तो त्या कुटुंबापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो ज्यामध्ये तुम्ही जन्माला आला होता. तुमच्या सध्याच्या नोकरीला तुमची काहीही पर्वा नाही. ती तुम्हाला फक्त इतकेच पैसे देते की तुम्ही तुमचे स्वप्न विसरून जाल. समाजाच्या सल्ल्यांपासून स्वतःला मुक्त करा, कारण त्यापैकी बरेच जण स्वतःलाही माहिती नसते की ते काय करत आहेत. बहुतेक लोक आयुष्य, उद्देश, दिशा आणि ठोस नियोजनाशिवाय जगतात. त्यांची गरज समजा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. तुमच्याकडे असा मित्र असणे चांगले जो तुमच्या आनंदात आनंदी असेल, तुमच्या यशाला पाठिंबा देईल आणि तुमच्या स्वप्नांना प्रोत्साहन देईल. त्याऐवजी अशा ओळखींपेक्षा जे आळशी, स्वार्थी आणि तुमच्या यशावर मत्सर करणारे असतात. तुम्ही तुमच्या पालकांना माफ करून त्यांना दोष देणे सोडले तर तुम्ही 10 पट अधिक आनंदी व्हाल. कोणीही येऊन तुम्हाला वाचवणार नाही. तुमचे आयुष्य 100% तुमच्या जबाबदारीत आहे. तुमचा जवळचा सर्कल हा पैसा, यश आणि कुटुंब निर्माण करण्यावर केंद्रित असावा. तुमच्या हृदयावर आणि आत्म्यावर विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठ्या गोष्टी करू शकता. तुमचे 3 खरे मित्र असतात: एक जुनी पत्नी, एक जुना कुत्रा आणि रोख पैसा. परिपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांना विचारणे थांबवता की त्यांनी तुम्हाला कॉल किंवा मेसेज का केला नाही. त्याऐवजी तुम्ही फक्त बदल समजून घेता आणि कोणताही वाद किंवा नाटक न करता त्याला स्वीकारता. खोटारडे आणि कपटी लोकांचे आनंदाचे दिवस फार काळ टिकत नाहीत. लोक फक्त त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलतात, जे मोठ्या आवाजात उत्तर देऊ शकत नाहीत. सुंदर चेहरा व्यर्थ आहे जर हृदय कुरूप असेल. प्रवास कधीच सोपा नसतो, पण आपण त्या प्रवासात अधिक मजबूत बनतो. पाय घसरल्यास पटकन सावरता येते, पण जीभ घसरली की नुकसान टाळता येत नाही. मूर्खाचे हृदय त्याच्या जिभेवर असते, तर समजदाराची जीभ त्याच्या हृदयात असते. आत्मविश्वास हा प्रत्येक संधीचे कुलूप उघडतो. वेळ लोकांना बदलत नाही, फक्त त्यांचे खरे रूप दाखवतो. बरेच लोक तुमची स्तुती फक्त यासाठी करतात की ते तुमचा वापर करू शकतील. चुकीच्या मार्गावर कितीही पुढे गेला असाल तरीही तुम्ही परत फिरू शकता. तुमच्या शांततेचे स्वामी बना, तुमच्या शब्दांचे गुलाम नाही. पिंजऱ्यात जन्मलेला पक्षी उडण्याला रोग समजतो. जर आतमध्ये शत्रू नसेल तर बाहेरचे शत्रू तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. दुःख तुम्हाला अधिक मजबूत बनवते, भीती तुम्हाला धैर्यवान बनवते आणि तुटलेले हृदय तुम्हाला अधिक शहाणे बनवते. स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. तुमच्या मार्गात अडथळा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः. तुमच्या विचारांच्या मर्यादा तोडा. प्रत्येकाला आनंदी ठेवणे शक्य नाही, म्हणून तुमचे आयुष्य इतरांना खुश करण्यात वाया घालवू नका. तुमच्या वेळेची किंमत आहे, तो वेळ आयुष्यावर खर्च करा जे त्याचे महत्त्व समजतात. अपयश हा शेवट नसतो, तर शिकण्याची संधी असते. आरोग्य हे सर्वात मोठे धन आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायम राहणार नाही. काही लोक फक्त तुम्हाला जीवनाचे धडे शिकवण्यासाठी येतात. मोठी स्वप्ने बाळगा, पण सुरुवात लहान करा. तुमचा दृष्टिकोन तुमच्या आयुष्याला आकार देतो, म्हणून सकारात्मक विचार करा. इतरांचे ऐकणे ही एक कला आहे, त्यामुळे बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा. कमी बोला, जास्त करा,
कारण तुमचे कर्मच तुमची ओळख निर्माण करतील. द्वेष मनात बाळगू नका, तो तुमचा आनंद चोरतो. पैसा कमावणे गरजेचे आहे, पण नातेसंबंधांचे महत्त्व समजून घ्या. बदलाला घाबरू नका, कारण तो अनेकदा उज्ज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी असतो. तुमचे निर्णयच तुमच्या दिशेला मार्ग ठरवतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. दुसऱ्यांची टीका करणे सोपे असते, पण स्वतःमध्ये सुधारणा करणे कठीण असते. जीवन अनिश्चित आहे, म्हणून वर्तमानात जगायला शिका. तुमची खरी संपत्ती तुमचे ज्ञान आणि अनुभव आहे, ते सतत वाढवत राहा. मैत्री गुणवत्तावर आधारित असावी, संख्यावर नाही. चुका होतात, कारण आपण माणूस आहोत, त्या स्वीकारा आणि त्यांच्यापासून शिका. प्रत्येकाची स्वतःची एक लढाई असते, म्हणून कोणावर लवकर निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला हवे आहे ते मिळवण्यासाठी मेहनत करा. फक्त वाट पाहून काहीही मिळत नाही. समस्या स्पष्ट परिभाषित केल्यास त्याचे समाधान लवकर मिळते. जेवढे गरजेचे आहे त्यापेक्षा कमी बोला आणि जेवढी अपेक्षा नाही त्यापेक्षा जास्त करा. वेळ दुःख आणि चिंता दूर करतो. ही परिस्थितीही निघून जाईल. पुन्हा सुरुवात करणे म्हणजे अनुभवासह सुरुवात करणे, शून्यातून नव्हे. नवा दृष्टिकोन लपलेली उत्तरे उघडू शकतो. स्वतःला स्वतःसमोर सिद्ध करा, इतरांसमोर नव्हे. गतव्यसनाची भूक, मार्गातील अडथळे पार करणे सोपे असते. जीवन म्हणजे प्रयोग. कधी यशस्वी व्हा, कधी अपयशस्वी व्हा आणि शिकत राहा. एकाच व्यक्तीवर पुन्हा प्रेम करू नका, कारण दुसऱ्यांदा तुम्ही त्या व्यक्तीवर नाही तर आठवणींवर प्रेम करत असता. कधीही कोणत्याही गोष्टीला वैयक्तिक घेऊ नका. लोक जे बोलतात आणि करतात ते त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीचे प्रतिबिंब असते. या क्षणाच्या बाहेर जे काही आहे ते फक्त कल्पना आहे. मोठे होण्यात काहीच अर्थ नाही जर तुम्ही थोडेसे बालिशपणा जपला नाहीत. 5 लोकांचा सरासरी हे सत्य आहे. पहा, कोणी आपला सर्वाधिक वेळ कोणत्या 5 लोकांसोबत घालवतो. लाज ही शिकण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक किंमत आहे. सुरुवातीला मूर्ख दिसण्याची तयारी नसेल तर तुम्ही कधीच काहीही शिकू शकत नाही. प्रत्येकाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नसतात. काही गोष्टी समजून घ्यायला तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल. कधीकधी तुम्ही मूर्ख लोकांना त्यांच्या मूर्खपणातच राहू द्यायला हवे. दुःख येऊ द्या, शिकवू द्या, पण त्याला अधिक वेळपर्यंत थांबवू देऊ नका. तुमचे जीवन तेव्हाच शांत होते जेव्हा इतरांबद्दलचा राग सहानुभूतीत बदलतो. प्रत्येक प्रवासात एक अर्थ दडलेला असतो, जो सुरुवातीला प्रवाशाला समजत नाही. अपयशातून तुम्ही किती शिकता हेच ठरवते की तुम्ही किती दूर जाल. तुम्ही इतरांसाठी जे काम करता तेच तुमची खरी ओळख आणि वारसा ठरते. फक्त तेच लोक महान यश मिळवू शकतात ज्यांच्यात अपयशाची भीती न बाळगण्याची हिंमत असते. विपत्ती तीव्र वाऱ्यासारखी असते. ती अनावश्यक गोष्टी दूर करते आणि फक्त गरजेच्या गोष्टी शिल्लक ठेवते. भूतकाळ तुमच्या मनात आहे तर भविष्य तुमच्या हातात. बऱ्याच अपयशांची कारणे हीच असतात की लोक यशाच्या अगदी जवळ पोहोचून हार मानतात. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे 100% वाईट दिवस पार केले आहेत. तुमच्या अपयशांबद्दल लाज वाटून घेऊ नका. त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. जीवन म्हणजे भविष्याची तयारी आणि त्यासाठी सर्वोत्तम तयारी म्हणजे वर्तमानात जगणे. विजेता तो नसतो जो कधीही अपयशी होत नाही, तर तो असतो जो हार मानत नाही. फक्त प्रतिक्रिया देणे शिकू नका, योग्य उत्तर देणे शिकायला हवे. इतरांमधील चांगुलपणा शोधा. तुम्ही स्वतःला अधिक चांगले बनवत जाल. समस्या कायमच्या नसतात, पण जीवन असते. आत्मविश्वासाने प्रत्येक अडचणीला सामोरे जा. राग ही ती शिक्षा आहे जी आपण स्वतःला दुसऱ्यांच्या चुकीसाठी देतो. रागातून सुरू केलेले कोणतेही काम शेवटी पश्चातापावर संपते. कडवे सत्य लपवलेल्या खोट्यापेक्षा नेहमीच चांगले असते. पाण्याची खोली माहीत नसेल तर दोन्ही पाय बुडवू नका. समजदार माणूस मूर्खाशी वाद घालत नाही, कारण मूर्खाशी वाद घालणे म्हणजे स्वतःही मूर्ख ठरणे.
यशाची खरी चावी अलार्म घड्याळाच्या खाली मिळते, म्हणजेच लवकर उठून मेहनत करणाऱ्यालाच यश मिळते. तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही चुकीचा संपूर्ण अनुभव घेतला असेल. कठोर परिश्रमाचा सर्वात मोठा पुरस्कार हा आहे की तुम्ही काय बनता, मिळवता ते नाही. चुकीच्या दारातून प्रवेश करणे स्वीकारा, पण चुकीच्या खोलीत अडकून राहू नका. जंगल वेगवेगळ्या झाडांनी तयार होते हे विसरू नका. तुमच्या जखमांवर अभिमान बाळगा, कारण नायकांच्याही त्या असतात. तुम्हाला तेच मिळेल ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल, म्हणून तुमच्या इच्छित गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. समुद्र पार करता येत नाही जर तुम्ही किनाऱ्याला घट्ट धरून बसलात. जर तुम्ही प्रकाश शोधाल तर तो नक्कीच मिळेल, पण जर अंधार शोधाल तर तोच सापडेल. अपयश हे नशिबाचा मुखवटा आहे जो एका अदृश्य शिकवणीसह तुमच्या वाटेवर येतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.